वर्षिणी हिंगे मॅक्स वुमन मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज फैसले की घडी आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण ज्या दिवसाचा वाट बघत होतो तो दिवस येऊन ठेपलेला आहे आणि तो म्हणजे सत्ता संघर्षावरचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे आणि तो अर्थात त्याची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे। याच सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत खंडागळे आणि सागर गोरपगार। मी त्या दोघांचाही स्टुडिओमध्ये निमंत्रित करते। सागर, स्वागत आहे तुमचं। सत्ता संघर्षाचा दिवस जो आहे याचा निकाल लागण्याचा दिवस आता थोड्याच वेळामध्ये येऊन ठेपलेला आहे। एकंदरीत सगळी चर्चा या सगळ्याबद्दल जर सुरू असली तरी सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाचं वाचन जे आहे ते बऱ्यापैकी आता होईल आणि ते लाईव्हही होणार आहे। या सगळ्या संदर्भात तुमचं स्वतःचं मत, कारण तुम्ही बघता की ग्राउंडवर फिरताना अनेक लोक जे आहेत ते याच्याबद्दल चर्चा करतायत, बोलतायत, पण या सगळ्या दरम्यान लोकांचे प्रश्न मात्र फारसे मांडले गेलेले आपल्याला दिसून येत नाही। तुम्ही काय सांगाल? या सगळ्या चर्चेबरोबरच मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आम्ही आदनमधनं तुम्हाला निकालाचे अपडेट्सही देणार आहोत, त्यामुळे तुम्ही जॉईन राहा। येस सागर, एकूणच आत्ताची राजकारणामध्ये जी चर्चा होत आहे त्या चर्चेमध्ये एक केंद्रबिंदू असा दिसतो की हे दलबदलूचं राजकारण आहे काय। या संदर्भात आपण थेट दत्तकुमार खंडागळे जे महाराष्ट्रातले निर्भीड पत्रकार आहेत आणि वज्रधारीचे संपादक आहेत। खंडागळे सर, आम्हाला तुमच्याकडून ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की आता सध्या दलबदलूचं राजकारण आहे, दलबदलूचं राजकारण आहे असे अनेक आरोप होत आहेत आणि हे आरोप करणारे जे आहेत ते अनेक राजकीय नेतेच आहेत की ज्यांचा प्रवास पण जो आहे तो दलबदलूपेक्षा वेगळा नाही। काय सांगाल या महाराष्ट्रातल्या दलबदलू राजकारणाबद्दल? महाराष्ट्राचं एकूण जर आपण राजकारण पाहिलं, एकूण चित्र बघितलं तर आज कुठल्याच पक्षातला नेता विशेष म्हणजे एक विचारधारा किंवा एक पक्ष पकडून राहिलेला दिसत नाही। जवळपास सगळ्याच नेत्यांचे 4-5 पक्ष झालेत आणि सगळ्या नेत्यांनी सगळ्या पक्षांच्या वाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत। त्यामुळे दलबदलू या विषयावर बोलायचा अधिकार कुठल्याही राजकीय पक्षाला आणि नेत्याला उरलेला नाही, कारण सगळे राजकीय पक्ष अतिशय तत्वहीन आणि कसलीही नैतिकता नसलेल्या तडजोडी करतात, कशाही कोणाला उड्या मारतात। त्यामुळे आज घडीला या देशात महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला त्या नेत्याला नैतिकतेवर आणि तत्वांच्या वर या विचारावर बोलायचा हक्क राहिलेला नाही। हे सगळे भामटे आणि तत्वहीन राजकारणी आहेत असं माझं मत आहे। खंडागळे सर, तुम्ही माझा आवाज येतो शकतो? हो हो, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय। तुम्ही म्हणतात की हे सगळे भामटे राजकारणी आहेत, पण यांना निवडून देणारेही जनताच आहेत ना, मग अशा वेळेला जनता का बरं निवडून देते यांना? आधी तुम्ही मुद्द्याचं बोलला, जनता कारण आहे, पण जनतेत वोट आणि नोट हे जे समीकरण गेलं काय 25-30 वर्षात जे बनलंय आणि वोट आणि नोट, या वोट आणि नोट म्हणजे नोट द्या आणि वोट घ्या हे समीकरण ज्या दिवशी बदलेल, जनता स्वतःला विकायचं बंद करेल, त्या दिवशी नेते जाग्यावर येतील। आज एका मताला ग्रामीण भागात 5-5 हजार 10-10 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सागर सरना माहिती आहे, एका मताला 10,000चा रेट निघतो। हे चित्र जोपर्यंत मॅडम बदलत नाही तोपर्यंत या भामट्या नेत्यांचं दुकान बंद होणार नाही। आणि हे दुकान जर बंद करायचं असेल तर जनतेला प्रामाणिकपणे देशाच्या हिताच्या भूमिका, देशाच्या विकासाच्या भूमिका समोर ठेवून मतदान करावं लागेल। त्या दिवशी हे सगळं चित्र बदललेलं दिसेल। चित्र बदललेलं दिसेल असं जरी असलं तरी राजकारणामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस हा खूप महत्वाचा ठरला जाणार आहे। मुळातच घटनापीठ सुरुवातीला दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारमधील वादावर निकाल देतील असं एकंदरीत सांगण्यात येत आहे। आपण हे सगळे न्यायालयाचे अपडेट्स जे आहेत ते बघणारच आहोत, पण हे सगळं बघत असताना साधारणतः आपण जेव्हापासून हा सत्ता संघर्ष सुरू झाला तेव्हापासूनचा एकदा जर थोडा आढावा घेतला तर त्याला एक कोविडचे 2 वर्ष ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या खरं म्हणता येईल की सेवा किंवा योजना यांच्या याच्यावर काम करण्यापेक्षाही हॉस्पिटलायझेशन आणि ह्या सगळ्या कोविडवर काम करण्यात ती 2 वर्ष गेली आणि द मुवमेंट कोविड संपला की हा सत्ता संघर्ष उद्भवला। या सगळ्या दरम्यान
सामान्य माणसाची जी काही असं म्हणता येईल की सँडविचच झालं असं म्हणायला खरं तर हरकत नाही, कारण कोविडमुळे ज्या पद्धतीची एक आर्थिक स्थिती किंवा आर्थिक घडी सामान्य लोकांची बिघडली असते, आकडेवारी तुम्हाला काही सांगितली असली तरी ती घडी बिघडलेली आहे हे सागर गोतपगार तुम्ही स्वतः बघत असाल, मीही माझ्या आजूबाजूला बघते. आणि दुसऱ्या बाजूला हे राजकारणी जे आहेत ते खूपशे बिझी आहेत त्यांच्याच प्रश्नांमध्ये. म्हणजे कोण आलंय, कोण गेलंय, आज कोण कुणाला भेटलंय, आज याचा राजीनामा, उद्या त्याचा राजीनामा, कोण गुवाहाटीला जात आहे, कोण सुरतला जात आहे, आणि मग नंतर सत्ता स्थापना, आणि मग पुन्हा तो कोर्टाचा तारीख पे तारीखवाला एक विषय. ह्या सगळ्यामध्ये सामान्य जनता जी आहे, आपण या आधी आपल्या प्रेक्षकांनी ज्या काही कमेंट केल्या त्याच्यामध्ये लेखांनी असं म्हटलं की आम्हाला आता आशा जी आहे ती कोर्टाकडनंच आहे, म्हणजे अशा पद्धतीनं दल बदल होणार नाही अशी आशा आम्हाला कोर्टाकडनं आहे, आणि कोर्ट त्या पद्धतीचा निकाल देईल. खंडागळे सर, तुम्ही आणि मी सागर गोतपगार तुमच्याकडे येते. या सगळ्या एकंदरीतच घटनाक्रमावर असेल आणि लोकांच्या आशावादाकडे असेल, तर लोकांचा फार जास्त अपेक्षेने लोक कोर्टाकडे बघतायत असं तुम्हाला वाटतंय का? आणि एकंदरीतच या सगळ्या राजकीय स्थितीबद्दल तुमचं स्वतःचं मत काय? सागर गोतपगार, एकदा तुम्ही तुमचं झालं की मग आपण खंडागळे सरांकडे जाऊया. एकतर या राजकारण्यांना लोकांचं काहीही पडलेलं नाही. म्हणजे तुम्ही बघत असाल, पॅन्डेमिक होतं त्या काळात पण आणि आता सुद्धा यांना भविष्यातल्या सत्तेची गणित जी आहेत ती कशी जुळवता येतील, स्वतःला मंत्रिपद कसं मिळेल, स्वतःच्या मुलाचा राजकीय विकास कसा होईल, याच सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते एंगेज आहेत. आणि ह्या सगळ्यातनं वेळ मिळाला तर मग आपल्याच मतदारसंघातली ज्या भागामध्ये आपल्याला चांगली मतं मिळतात अशाच भागातली विकास कामं, मग त्या भागातला विकास जरी झालेला असेल तरी देखील पुन्हा पुन्हा त्याच भागातल्या विकास कामांना निधी दिला जातो. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी भाग असेल, दुर्गम भाग असेल, या भागाकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. म्हणजे समजा एखादा पालकमंत्री आहे आणि त्याच्या भागात त्याचा स्वतःचा जो मतदारसंघ आहे त्याला जितका निधी दिला जातो त्या दुसऱ्या भागाला त्या प्रकारचा निधी दिला जात नाही. आणि सामान्य जनता जी आहे ती आशावादी असते, सरकारकडनं तिला अपेक्षा असतात, आपले प्रश्न सुटतील, शेतीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतात, ही आशा असते. मात्र या राजकारण्यांना केवळ आणि केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थामधून या जनतेसाठी वेळ नाही, अशीच सिच्युएशन आहे. मी काही जे आमदार आहेत जे अपात्र अगदी आपले एक प्रेक्षक आहेत सागर, आपले एक प्रेक्षक आहेत थोरात म्हणून, ते स्वतः याबद्दल सांगतायत. ते म्हणतात की या सत्ता संघर्षामध्ये महाराष्ट्रातील मतदारांचा काय दोष? म्हणजे तुम्ही जे बोलतायत त्यालाच कुठेतरी अनुसरून मत जे आहे ते व्यक्त करताना ते दिसत आहे. सागर, मी तुम्हाला मध्ये तोडलं होतं, प्लीज कंटिन्यू. हा, सामान्य माणसांच्या भावना ज्या आहेत त्या याच आहेत आणि सामान्य माणसांना हे सहन करावं लागतं. म्हणजे त्यांनी मतदान करून हे सरकार निवडून दिलं, त्याच्यामध्ये हे सत्तेचा सगळा खेळ झाला आणि सुरुवातीपासूनच हा खेळ सुरू आहे. याच्यामध्ये सामान्य ज्या मतदारांनी हे सरकार बडवलं, ज्यांना निवडून दिलं, त्याच लोकांना या सामान्य लोकांकडे वेळ द्यायला वेळ नाही. ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि सामान्य जनतेमध्ये याच्या विरोधामध्ये तीव्र असंतोष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा असंतोष जो आहे तो असंतोष दूर करण्याची एक मंत्र या राजकारण्यांना सापडलेला आहे. म्हणजे निवडणुकाचा हंगाम जवळ आला की त्यांचा अजेंडा सुरू होतो, जाहीरनामे सुरू होतात, कुठल्या भागातले कुठले प्रश्न आहेत ते कायमचेच प्रश्न त्यांना समोर दिसत असतात आणि मग त्यावेळी सामान्य जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. परंतु ही जी दिलेली आश्वासनं आहेत ती ग्रामीण भागातला रस्ता बनवून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून ग्राउंडवरती येत नाहीत आणि पुन्हा हे तेच आश्वासनं, तेच जाहीरनामे, आणि सामान्य जनता मात्र नेहमीप्रमाणे लोकशाही नावाची जी गाय आहे, म्हणजे गाय असते आणि तिचं वासरू असतं, त्या वासराला जेव्हा दूध काढायच्या वेळी शेतकरी काय करतो की तिच्या कासेला लावतो आणि म्हैस ती किंवा गाई पाणवल्यानंतर तिचं दूध मात्र तो स्वतः काढून त्याची विक्री करत असतो. तशाच प्रकारचं हे सरकार आहे, तशाच प्रकारची लोकशाहीची अवस्था सध्या देशात आणि राज्यामध्ये आहे. जनतेला केवळ तोंडी लावलं जातं आणि लोकशाहीचा सगळा फायदा जो आहे तो हेच राजकारणी घेत असतात, यांच्या पुढच्या पिढ्या घेत असतात. ही वस्तुस्थिती आहे. अगदी या सगळ्यावर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत आपले इतर पाहुणे मंडळी आलेली आहे.
मी सुरुवाती आधी कुलदीप यांच्याकडे जाते. कुलदीप, राम तरडे जॉईन होणार होते, ते झालेत का की ते तुमच्या सोबत आहेत? राम तरटे यांना आत घ्यायचं आहे. राम तरटे आहेत राम तरटे जॉईन झाले. राम तरडे आपल्याकडनं नांदेड मधनं जॉईन झालेले आहेत. राम सर, मी थेट तुमच्याकडे येते. आम्ही आता चर्चा करत होतो त्या पद्धतीने सामान्य हा सगळा करण्याचा त्रास जो आहे, सत्ता संघर्षामध्ये जरी असला तरी तो दुसऱ्या बाजूला आपल्याला जनतेमध्ये दिसतोय का? त्याचा रोष जनतेमध्ये आहे का? आज निकाल लागेल तो लागेल, तो राजकीय असेल, पण या सगळ्याचा रोष सामान्य जनतेमध्ये आहे का? तुमचं मत काय? हॅलो, आवाज येतोय का माझा? बोला बोला. माझा आवाज येतोय का कुलदीप? हा बोला बोला, येतोय बोला. आवाज येतोय तुमचा, बोला. हा, नक्कीच सामान्य जनतेला ह्या सगळ्या राजकारणामध्ये भरडलं जातंय. ज्या जनतेच्या मतावरती जी लोक निवडून आले ती लोक त्या जनतेच्या मताचा अनादर करतायत, हे वास्तव आहे. आता सागर ज्या पद्धतीने बोलला की लोक आपल्या पद्धतीने लोकांना वापरण्याचा जो प्रयत्न करतायत, म्हणजे मतं विकत घेण्याचा, निवडून येण्याचा आणि त्याच्यानंतर आपली मनमानी करण्याचा जो काही लोकशाहीमध्ये प्रकार सुरू आहे तो अत्यंत घातक आहे. राहिला प्रश्न नांदेडच्या राजकारणाचा, तर शिंदे गटासोबत नांदेडमधले फक्त एकमेव आमदार आहेत बालाजी कल्याणकर, ज्यांचं नाव आहे. त्यांनी सुरुवातीला बंड केलं होतं, ते पहिल्या लाटेमध्ये त्यांच्या शिंदे गटामध्ये गेले होते. वास्तविक बालाजी कल्याणकरांची ताकद किती आहे हे नांदेडकरांना माहिती आहे. त्यामुळे आता बालाजी कल्याणकरांसोबत नांदेडमधली किती जनता आहे हेही बालाजी कल्याणकरांना माहिती आहे. त्यामुळे पहिल्या लाटेमध्ये त्यांना जे जे काय मिळालं ते त्यांच्यापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला किंवा शिंदे गटाच्या फेवरमध्ये गेला तर नांदेडच्या राजकारणावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. तर नांदेडमध्ये शिंदे गटाची ताकदच मुठभर अशी आहे. राहिला प्रश्न इकडच्या जे खासदाराचा आहे, म्हणजे नांदेडचा अर्धा भाग जो हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे जे खासदार आहेत हेमंत पाटील, त्यांचीच सीट सध्याला किंवा त्यांची जो काही जागा आहे तर त्यांना उमेदवारी मिळते का नाही, किंवा त्यांना तिथं भारतीय जनता पार्टीकडनं शेअर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रामदास सुमटाणकर नावाचे जे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तिकडे फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे हिमायतनगर, हादगाव हा जो काही पट्टा आहे त्यांच्या हिंगोली मतदारसंघाचा, तोही हेमंत पाटलांच्या विरोधात असल्याचं वारंवार दिसून येते. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघावरती परिणाम होऊ शकतो. नांदेडमध्ये या निर्णयाने फारसा काही परिणाम होणार नाही, कारण ऑलरेडी नांदेडमध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांची ताकद मोठी आहे. की दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारमधल्या वादावरचा निकालाचं वाचन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याला थेट ऐकता पण येऊ शकतो आणि निकाल एकमताने होण्याची एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आपण पुन्हा पुन्हा याच सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना, सत्ता संघर्षाबद्दल बोलत असताना सामान्य जनतेबद्दल बोलत होतो. सागर, तुम्ही या सगळ्याबद्दल बोलत होता राम तरडे जॉईन होण्याआधी. एकूणच जी परिस्थिती आहे, म्हणजे आता जर आपण बघितलं की एखादं सरकार पडणार आहे, एखादं सरकार जुलमी आहे, अन्याय आहे, ते सरकार कामच करत नाही, मग ते सरकार जाऊन दुसरं सरकार कुठलं येणार, दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षाला सत्ता जाणार, आणि ते तरी ही सगळी राजकीय परिस्थिती आहे, लोकांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणार का, अशी एक सामान्यांना अपेक्षा असते. मला वाटतं या संदर्भामध्ये दत्तकुमार खंडागळे अजून याच्यात ऍड करतील. खंडागळेजी, मला सांगा की काँग्रेस पक्षाकडे एक सक्षम पर्याय म्हणून बघितलं जातं, परंतु काँग्रेसची जी बॉडी लँग्वेज दिसत आहे ती बॉडी लँग्वेज एकदा अपडेट करते की दिल्लीच्या निकालाचं वाचन जे आहे ते एका बाजूला सुरू झालेलं आहे आणि द मुवमेंट दिल्लीचा निकाल लागेल त्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचाही निकाल लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. दिल्लीच्या या कोर्टामध्ये त्याचं वाचन जे आहे ते सुरू आहे. येस सागर. खंडागळे सर, मला सांगा की काँग्रेस पक्षाकडे एक विरोधी पक्ष म्हणून किंवा भाजपला आता सक्षम पर्याय म्हणून बघितलं जातं, एक तसं एक गृहीत धरलं जातं, परंतु सध्याची काँग्रेस पक्षाची देशातून ते अगदी राज्यापर्यंतची अवस्था, काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांची बॉडी लँग्वेज, विरोधी बाकावरती असताना त्यांनी उठवलेला आवाज, जनतेसाठी रस्त्यावरती कधी ते आलेत का, आणि त्यांना ह्या सिच्युएशन मध्ये अजून या पुढच्या टर्म मध्ये तरी संधी मिळू शकते का त्यांच्या या सगळ्या आत्मविश्वासाने, त्यांच्या या कामाने? काँग्रेसला संधी मिळू शकते, पण अडचण काय काँग्रेसची, अख्ख्या काँग्रेस पक्षात एकटे राहुल गांधी लढताना दिसत आहेत.
बाकी काँग्रेसचे सगळे नेते गेल्या 70 वर्षात ज्या भ्रष्टाचाराने जे कमाई केलेली आहे, जे काय संपत्ती मिळवले, जे काय उद्योगधंदे काढलेत, ते सगळे वाचवण्यासाठी आतल्या मार्गाने भाजपची मनधरणी करताना किंवा भाजपच्या नेत्यांचं लांगुल चालन करताना दिसत आहेत. काँग्रेसचा एकही नेता, अपवादात्मक काय नेते आहेत, सरसकट नाही म्हणत, पण काँग्रेसचे बहुतांश नेते हे घाबरलेले दिसत आहेत. रस्त्यावर येऊन जनतेची लढाई लढताना दिसत नाहीत, जनतेच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाहीत. सरन्यायाधीश जे आहेत, मी अपडेट मध्ये मध्ये तुम्हाला सांगते, सरन्यायाधीश जे आहेत ते असं सांगतात की सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निर्णयावर आम्ही सहमत नाही. सरन्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निर्णयावर आम्ही सहमत नाही आहोत. मग दुसरा निकाल जो आहे तो साधारण आपण या सगळ्या चर्चेदरम्यान हे निकालाचे अपडेट जे आहेत तेही जाणून घेणार आहोत. 2019च्या निर्णयावर सहमत नाही असं सरन्यायाधीश यांनी सांगितलेलं आहे. खंडागळे सर, तुम्ही बोलत होतात, मी मधनं अपडेट देत राहील. सो तुम्हाला प्रियदर्शनी 2019चा म्हणालेत की 2022चा म्हणालेले आहेत? आपण आधी निकालाचं वाचन जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे ते वाचन नाही आता आपण आता तू असा शब्द वापरला, आधीच्या 2019च्या निर्णयावर सहमत नाही असं सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे. 2019चा. हा, मी विषय सुरू करतो. सागर सर, तुम्ही जे विचारलं काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो का, काँग्रेसचे नेते जर प्रत्यक्षात मैदानात आले, जनतेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी रस्त्यावरची लढाई केली, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला आणि जनतेचा विश्वास संपादन केला, तर नक्कीच जनता या लोकांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. भाजप लोकांना हवे असं राहिलं नाही, पण भाजपला सक्षम पर्याय काँग्रेस उभं करताना दिसत नाही. राहुल गांधी एकाकी, आता राहुल गांधींच्या यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण त्या प्रतिसादाचं, त्या यात्रेचं मतात रूपांतर किंवा लोकांच्या विश्वासात रूपांतर करताना पक्ष कमी पडताना दिसतोय. राज्यातले काँग्रेसचे नेते ते रूपांतर करताना कमी पडताना दिसत आहेत. या नेत्यांच्याकडे तो आत्मविश्वासच राहिला नाही. बहुतेक नेत्यांच्या बुडाखाली अंधार आहे, तो अंधार शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करताना हे सगळे नेते दिसत आहेत. हा जो अंधार आहे तो अंधार लपवण्यासाठी सत्तेचा जो प्रकाश आहे, त्या सत्तेच्या प्रकाशापासून सुद्धा भविष्यात देखील काँग्रेस लांब जाऊ शकते. आपल्याला शीतावरून भाताची परीक्षा होत असते. तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? कारण अनिल भाऊ बाबर हे या आमदारांच्या यादीमध्ये आहेत. काय परिस्थिती आहे? खानापूर मतदारसंघात पण अनिल बाबर शिवसेना नाही, त्या यादीत इथल्या आमदारांचं पण काय, म्हणजे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष या निकालाकडे लागले. नक्की काय होणार, म्हणजे या सगळ्या दृष्टीनं हा निकाल देशाच्या पुढच्या वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरेल असा आहे. पण इथल्या खानापूर मतदारसंघातल्या किंवा एकूण सांगली जिल्ह्यातल्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल असेल. त्यामुळे जर अपात्र ठरले तर बदल ठरले तरी सुद्धा हा निकाल इथल्या राजकीय उलटापालटी, बऱ्याच उलटापालटी घडवू शकतो. माईनकरांकडे जाते. माईनकर, दोन गोष्टी आहेत. आपल्याला एका बाजूला दिल्लीचा निकाल जो आहे त्याची वेळ आणि दुसऱ्या बाजूला स्टेटच्या निकालाची वेळ. हे निकालाची वेळ सुप्रीम कोर्टाच्या ही जी आहे ती एकत्र जाणून बुजून केलेली आहे की हा कोइन्सिडन्स कसा असू शकतो? माईनकर, कोणत्या दिल्लीचा कोणता, म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरचा? एक्झॅक्टली. हा, हे बघा, मुळात हे सगळं अनेक सरकारी संस्था, काय त्या ज्या संस्था आहेत त्यांचं एक प्रकारे गैरवापर केल्याचा जो आरोप केला गेलेला आहे, तो त्या आरोपाचाच हा परिपाक आहे. आपल्याला हा निर्णय योग्य नसेल तर दुसरीकडनं तरी चांगला निर्णय यावा अशा करता ते केलेलं असेल, जाणीवपूर्वक ते केलेलं असेल. म्हणजे मला तर एवढंही सांगण्यात आलं होतं की कर्नाटकाच्या निवडणुकीच्या काळात, निवडणूक प्रचाराच्या काळात कुठेही या निर्णयाने इफेक्ट होऊ नये म्हणून हा निर्णय बरोबर कर्नाटकाचा पूर्ण प्रचार संपल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा काय किंवा दिल्लीचा काय. तर जे आपण नेहमी एक आरोप करतो सीबीआय, ईडी या सर्व संस्थांचा जो मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातो आहे, तशाच प्रकारे न्यायपालिकेचा सुद्धा दुर्दैवाने गैरवापर केल्या गेल्याचा आरोप हा अनेकांकडून केला जात आहे. मी एवढंच सांगू शकतो. त्याच्यामुळे त्याच्याकरता आपण काहीही कोर्टातही त्याबद्दलच चर्चा होतीये की मुळात दिल्लीतील निकालानंतर महाराष्ट्रातील निकालाचं वाचन होणार आहे, पण दिल्लीत जे काही डिस्कशन होत आहे त्याच्या ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे केंद्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा. तर हे बदल्या करण्याचा अधिकार जो आहे तो कुणाला आहे, केंद्राला आहे की राज्याला आहे? जसं आपण म्हणतोय की पहिले मागच्या चर्चेत आपण त्या सगळ्याबद्दल बोललो की पहिले मुर्गी या पहिले अंडावाला सीन जो आहे तोच कुठेतरी इथे पण आहे की कोणत्याही क्षणी निकालाचं वाचन जरी सुरू होणार असलं तरी दिल्लीत जो काही वाचन केलं जात आहे त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे दिल्लीतील बदल्यांचे अधिकार कुणाला आहेत. आणि या सगळ्या प्रकरणावर तिथे आता न्यायालयामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसतीये. माइनकर, सागर, मी तुमच्याकडे येते. पहिले माझ्याकडे सगळ्यांनी हे नोंद करून घ्या की दिल्ली नंतर महाराष्ट्राच्या निकालाचा वेळ आहे म्हणून. तर माझ्या दृष्टीने हे बघा, मुळात काय त्या सध्या नरेंद्र मोदींना दुसऱ्या कोणाला अधिकार, अगदी त्यांच्या पक्षातल्याही नितीन गडकरींना तर बिलकुलच नाही, पण अगदी अमित शहांना सुद्धा किती अधिकार द्यावे हा प्रश्नच आहे. त्यांना ते पटत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने ते जे म्हणतील तेच पूर्व दिशा असते, दुसरा कोणताही शब्द नको. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारचं नेतृत्व या आधी भारतात नव्हतं का, एवढी हुकुमशाही असणार? तर असं म्हटलं, आणि फॅक्ट आहे की इंदिरा गांधीचं नेतृत्व तेवढंच हुकुमशाही होतं. त्या काळात त्यांनी अशा प्रकारे मला पाहिजे तशा प्रकारचं केलेलं नाहीत का? तर केलेलं आहेत. आणि हे कशाचं द्योतक आहे, तर ते त्याचंच द्योतक आहे. प्रश्न यातनं असा आहे की आता आपण एका कोएलिशन एरामध्ये जर का आहोत, तर आपण एक मान्य केलं पाहिजे की जर अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, तर दिल्लीचा अधिकारी कोण असावा हे त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे की नरेंद्र मोदींनी स्वतःचा माणूस द्यावा, तर तो त्यांना ठरवण्याचा अधिकार असावा. जर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 12 जणांची नावं जर का राज्यपालांकडे रेकमेंड केली, तर त्या राज्यपालांनी टेक्निकली फक्त त्याला हो म्हणावं कॉन्स्टिट्यूशनली, याच्या पलीकडे कुठलीही कारवाई ते करू शकत नाही. नेमकं त्यांनी दुसरं काम केलं, त्यांनी तो कागदच एक प्रकारे दडवून ठेवला आणि म्हणून 2020 पासून आता 2023 आलेला आहे, 3 वर्ष 12 आमदारांची नियुक्ती झालेली नाही. मला असं वाटतं की एक केंद्रातल्या सरकारला अनुरूप सरकार जर खाली नसेल, तर त्या सरकारला एक प्रकारे अडथळा निर्माण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत आहे. मी त्यांच्यातल्या अनेक माणसं, अनेक पदाधिकाऱ्यांशी जेव्हा मी बोललेलो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सरळ शब्दात, माझे मित्र आहेत, जर आम्ही आज करत असू तर एक वेळ इंदिरा गांधींनी पण तेच केलेलं आहे, मग आम्ही केलं तर गैर ते काय? तर याच्यामध्ये मुळात एक अशी चांगली सिस्टीम यामुळे तयार झाली पाहिजे की काही गोष्टी केवळ पक्षीय भावनेच्या पलीकडे कॉन्स्टिट्यूशनला अनुरूप असल्या पाहिजेत. कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर कोणतंही इल्लीगल कृत्य हे विरोधी पक्षात असलेल्यांनी जसं करू नये, तसंच सत्तेवर बसलेल्यांनी तर बिलकुल करू नये. हा एक चांगला पायंडा आता कदाचित पडू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्हालाही आशा आहे की चांगला पायंडा पडू शकतो? मला आशा आहे, पण ते होईल याची खात्री नाहीये. मला आशा जरूर आहे, पण होणार नाही याची मला खात्री आहे. मी सागर गोतपकर, मी तुमच्याकडे येते, कारण एका बाजूला आपण बघतोय की आशा आहे, पण तरी थोड्या बाजूने धाकधूक जी आहे ती सर्व, अगदी पत्रकार असतील, राजकीय नेते असतील किंवा सामान्य जनता जी आहे त्यांचेही असतील. दुसऱ्या बाजूला मी ह्या सगळ्यावर थोडेसे अपडेट देते की विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांना सौम्य करता येणार नाही असं जे आहे ते जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रपतींनी दिलेल्या अधिकाराच्या बाहेर नायब राज्यपालांना जाता येणार नाही
असंही चंद्रचूड जे आहे ते म्हणतायत. दिल्लीत या सगळ्याबद्दल जे आहे ते निकालाचं वाचन होत आहे आणि त्याचे अपडेट्स जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचते. अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना रिपोर्ट केले नाही तर लोकशाहीचा ढाचा जो आहे तो ढासळेल असं म्हटलं गेलेलं आहे. खरं तर हा निकाल जो आहे तो तसं पाहिलं तर कॉन्स्टिट्यूशन आपण ज्याला म्हणतो, जो आपला आधारस्तंभ आहे, ह्या आधारस्तंभाला कुणी पोखरू नये याची व्यवस्था जी आहे ती न्याय व्यवस्थेमार्फत गेलेली आहे अशी त्यामुळे आपल्याला आशा वाटतेय. आणि आता जो काही निकालाचं वाचन होत आहे हे फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जे कोणी राजकीय विश्लेषक असतील आणि त्या बरोबरीनं न्यायालयाचे अभ्यासक असतील, ह्या सगळ्यांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे की तुमचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते जयंत सर याआधी तुम्ही सांगितलं होतं की याचं मनाला हवा किंवा वाटेल तसा अर्थ लावला जातो, तो वाटेल तसा अर्थ लावला जाऊ नये याचं काम जस्टिस जे आहेत ते आपले कोर्ट जे आहे ते आपलं घेताना आपल्याला दिसून येत आहे. सागर गोतपगार, मी तुमच्याकडे येते. तुम्ही खूप जनसामान्य लोकांमध्ये वावरता राहता. न्यायालय एक बाजू सांगतं, राजकीय लोक त्यांची मतं जी आहे ती सांगतात, पण जेव्हा न्यायालयामध्ये अशा प्रकारे प्रशासकीय भाषेमध्ये कॉन्स्टिट्यूशन बद्दल वाचन केलं जातं, सांगितलं जातं, हे सामान्य लोकांना खरंच समजतं का? तुमचा या सगळ्याबद्दलचा अनुभव काय आहे? आणि त्यानंतर खंडागळे सर मी तुमच्याकडे येईल. सागर, हा प्रश्न खर तर म्हणजे मी सांगायचं झालं तर न्यायालयातल्या भाषेचा अर्थ सामान्य लोकांना कळतो का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशी पण एक जनता आहे की त्या जनतेला, म्हणजे मध्ये एक रिसर्च आला होता, पाथ फाउंडेशन गडचिरोलीतला एक रिसर्च केलेला होता, तर तिथल्या अबुजमाडचा जो भाग आहे, भामरागड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचा, तर तिथल्या 90% लोकांना संविधान हा शब्दच त्यांनी ऐकलेला नाही. काही लोकांना तर तिरंगा याबद्दल सुद्धा माहिती नाही. तो एक पाथ फाउंडेशनच्या रिसर्चचा भाग होता. अशा लोकांपर्यंत आता ही जी दिल्लीत चाललेली सर्वोच्च न्यायालयातल्या जी सुनावणी सागर गोतपगार यांचा काहीतरी नेटवर्कचा कदाचित प्रॉब्लेम झालेला असू शकतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हा, येतो. हा निकाल जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो जो आहे दिल्लीतला निकाल, तो जो आहे तो राज्यपाल म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांना केंद्रस्थानी ठेवून साधारणतः आपण सगळेजण बघतो तर त्यांचं मत जे आहे ते त्यांनी आता व्यक्त केलेलं आहे आणि ते असं म्हणतात की निकाल येईपर्यंत त्यावर काही बोलणं जे आहे ते मूर्खपणाचं ठरेल. आता या सगळ्यातली माझी भूमिका संपलेली आहे. आता न्यायालय माझ्या भूमिकेवर जे बोलेल त्यावर आम्ही बोलू. सो एका बाजूला आपण बघतोय की थोडासा त्यांनी सावध असा पवित्रा जो आहे तो घेतलेला दिसतोय. सकाळीही जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी बाईट दिला किंवा जेव्हा ते माध्यमांशी बोलले तेव्हाही त्यांनी याच पद्धतीची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्याबद्दल बोललं गेलं, वाचलं गेलं आणि राज्यपाल हे या निमित्ताने का होईना, पण सागर गोतपगार तुम्ही सांगत होतात की कायद्याची भाषा जी आहे ती सामान्यांना फार कमी वेळा समजते, तर भगतसिंग कोश्यारींच्या निमित्ताने राज्यपाल हे अतिशय सामान्य लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ज्यांना फारसं या सगळ्याचं काही देणं घेणं नाहीये, त्यांच्यापर्यंत पोहोचले होते का? तुम्ही नेटवर्कमुळे डिस्कनेक्ट झाला होता. नाही, ही गोष्ट आहे की सामान्य माणूस देखील पंतप्रधानांच्या विरोधात, म्हणजे देशातल्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलू शकतो. सामान्य माणूस देखील या अधिकाराचा यथेच्छ वापर भारतातील जनतेनं मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केलेला आहे. कारण सगळ्यात जास्त म्हणजे मोदी समजा जर प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, माध्यमांना बोलत नाहीत, परंतु सामान्यातली सामान्य लोक, म्हणजे आज गाव खेड्यातला एखादा पारावरती बसलेला गट्ट्या खेळणारा मुलगा सुद्धा पंतप्रधान मोदींच्या भूमिकांवरती चर्चा करतो, टीका करतो. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तर महाराष्ट्रामध्ये खूपच मानहानी झाली आणि सामान्य लोक जे आहेत तर ते काय डोळे झाकून बसलेले नसतात. त्यांना हे सगळे डावपेच जे आहेत ते दिसत असतात टीव्हीच्या स्क्रीनवरती. त्यामुळे ही लोक जी आहेत ती लोक हळूहळू त्यांच्यामध्ये एक प्रतिमा तयार होत असते सरकारची आणि त्याचं थोडंफार का असेना, म्हणजे काही अपवाद आपण समजूयात,
परंतु त्याचा बहुतांश जो इम्पॅक्ट जो आहे तो मतदानामध्ये निवडणुकांमध्ये हा पडतोच. अगदी जसं बिटवीन द लाईन्स वाला विषय आहे तसंच आता दिल्लीमध्ये जे राज्यपालांच्या बदल्यांवर याच्यावर जी काही चर्चा सुरू आहे त्यामध्येच मुळात सगळा याचा एका वाक्यामध्ये अर्थ काढायचा लागला तर नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या सल्ल्यानं काम करावं असा थोडक्यात त्याचा मतितार्थ आपण काढू शकतो असंही येतोय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील निकाल एकच आहे आणि सर्व 5 न्यायाधीशांसाठी निकालाबाबत एकमत होऊ शकतं असा एक अंदाज वर्तविला जातो. मी तुमच्या चर्चेमध्ये थोडंसं मध्ये तुम्हाला थांबवणार आहे. सागर गोतपगार आपली ही चर्चा जी आहे ती पुढे घेऊन जाणार आहे. मी न्यायालयाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार, त्याच्यामुळे तेवढा त्रास मी तुम्हाला आदनमधनं देणार आहे कारण प्रेक्षकांना अपडेट ते देणं आवश्यक आहे. जयंत सर, खंडागळे सर, तुमचं जे सागर गोतपगारनी जे ऑब्झर्वेशन सांगितलेलं तुमचे स्वतःचे याबद्दलचे ऑब्झर्वेशन काही वेगळे आहेत का? मॅडम ते खरं आहे. म्हणजे गेल्या 70 ते 75 वर्षात मोदी सरकारचा मागच्या 8 वर्षाचा कालावधी सोडला तर संविधान आणि लोकशाही हे शब्द फार सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेत असं चित्र नाही. मोदी सरकारची उपलब्धी आहे की लोकांना संविधान हा शब्द वारंवार त्यांच्या निमित्तानं ऐकायला मिळाला. आपण या निमित्तानं मोदींचा आभार मानायला पाहिजे की त्यांच्या निमित्तानं देशाला संविधान किंवा जनतेला संविधान हा काहीतरी आहे हे तरी ऐकायला मिळतंय, समजतंय. म्हणजे आपलं हे अपेक्षा 70 ते 75 वर्षात आपल्या देशाची लोकशाही किंवा संविधान आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं नाही. हे आपल्या 70 वर्षाची फार मोठं अपयश आहे. आवाज येतोय माझा? हो हो, व्यवस्थित येतोय. जयंत सर, तुमचं याबद्दलचं मत? बोला. एकदम जनतेपर्यंत संविधान पोचलंच नाही आणि मोदींनीच पोचवलं हे मला मान्य नाही. कारण असं आहे की टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. म्हणजे 1975 ला आणीबाणी असताना इंदिरा गांधींनी काहीतरी असं गैर लोकशाहीवादी कृत्य केलेलं आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची 2च माध्यमं होती. ते म्हणजे टीव्ही, तो सुद्धा फार कमी प्रमाणात पोहोचलेला, आणि मुख्यत्वे रेडिओ आणि पीटीआय UNI सारखे देशभर बातम्या देणाऱ्या 2 न्यूज एजन्सी. त्याच्या पलीकडे काही नव्हतं. आज अवस्था काय आहे तर आज मी अगदी कुठल्या तरी भारतातल्या कुठल्याही छोट्या बेटावर जरी असलो, एखाद्या आयलँडवर जरी असलो तरी तिथूनही इंटरनेटद्वारे मी प्राईम मिनिस्टर पासून कोणत्याही ऑफिसशी मी संपर्क करू शकतो, त्यांच्या साईटवर बघू शकतो. मला असं वाटतं संविधान हा शब्द पोचलाय की नाही या इतक्या वादात मी पडत नाही, किंवा मन की बात किती लोक ऐकतात याच्या आकडेवारीतही मी पडत नाही. मला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये. टेक्नॉलॉजीचा जसा वापर वाढत जातो तस 140 कोटी लोकांच्या पैकी आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाऊन पोचतो. मग याच प्रकारे इंदिरा गांधी सुद्धा म्हणू शकतात की तसा मी त्रास किती लोकांना दिला असेल आणीबाणीत, तर फक्त 1,00,000-1.5 लाख लोकांना. देशाची लोकसंख्या तेव्हा होती 60 कोटी. आपण असं म्हणायचं नाही. आपण म्हणजे माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निकालाचं वाचन जे आहे ते सुरू झालेलं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निकालाचं वाचन करतायत. नवाब रेबियाचा संदर्भ न्यायाधीशांनी दिलेला आहे. येस जयंत सर, प्लीज कंटिन्यू. एक बघूया आपण, म्हणजे वाट पाहणं हेच आपल्या हातात आहे. सर्वात जसं मगाशी तुझ्या बोलण्यातनं आलं, म्हणून मी 2019 हा शब्द तुला दुसऱ्यांदा विचारला होता, तो याच्याच करता. कारण माझं कन्फ्युजन हे झालं होतं की महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टाचा कोणता 2019चा निकाल आहे, नंतर क्लॅरिफाय झालं की तो दिल्लीचा निकाल होता. तर याच्यामधलं एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे की दिल्लीत कोणते अधिकारी असावे हे ठरवण्याचा अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आता जर हीच परंपरा, सत्ता संघर्षाचं प्रकरण जे आहे, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. सत्ता संघर्षाचं प्रकरण जे आहे ते 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलेलं आहे आणि मी तुम्हाला या सगळ्या दरम्यानचे जे आहे ते अपडेट सांगतेय. त्यामुळे या सत्ता संघर्षाच्या निकालाची आपण जी वाट बघत होतो त्या सगळ्याचे अपडेट्स मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगणार आहे. जयंत सर, तुम्ही या सगळ्याबद्दल प्लीज, मी दिलगिरी व्यक्त करते, तुम्हाला मध्ये मध्ये मी डिस्कंटिन्यू करते. हरकत नाही.
अगदी नाही म्हणजे आता हे वर्ग करण्यात आला एका 7 कडे की आज आज काही निर्णय अपेक्षित आहे? अजून त्याचं वाचन सुरू आहे, त्यामुळे पूर्ण तो निकाल अजून आपल्या हाती आलेला नाहीये, पण हं. हा फैसला होताना आपल्याला दिसून येतोय. खंडागळे सर, मी तुमच्याकडे येते. ज्या म्हणजे 7 पद्धतीनं खंडपीठाकडे जाईल, 7 जणांच्या खंडपीठ. याचा अर्थ आज निर्णय येणार नाही. याचा अर्थ आज निर्णय येणार नाही. नाही. गेलेला आहे. हा, जे आणि जे आपण याचा अर्थ म्हणतोय की जे आपण म्हणतोय की संविधान असेल, खंडपीठ असेल, न्यायाधीश असेल किंवा न्यायाधीशांनी दिलेला निकाल, याचं हं. वाचन सामान्य लोकांना समजेल की नाही समजेल, त्याच पद्धतीचा निकाल जो आहे तो आता आपल्याला येताना दिसतोय. 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सत्ता संघर्षाचं प्रकरण जे ते जाणार आहे. जयंत सर, तुम्ही आता या पूर्ण याचा अर्थ आज आपल्याला जे कालपासून आपण हेडलाईन दिलेली होती सर्व मीडियानी, तो निर्णय येणार नाही. एक प्रकारे आता पुन्हा हा आरोप केला जाऊ शकतो की इथे सुद्धा वापर करत या सरकारला ब्रीदर तुम्ही देत आहात का, हा आरोप केला जाऊ शकतो. याचं कारण पुन्हा हे 7 खंडपीठ किती दिवस घेणार? 6 महिने की 1 वर्ष? तोपर्यंत ह्या 16-24 हा जो काही मी हिशोब सांगत होतो की 272 आणि 248 या हिशोबाला आता काहीही अर्थ नाही आहे. ते सरकार सुरू राहणार आणि आता हे 7 खंडपीठाचं पुन्हा पहिल्यापासून पहिले पाढे 55 करत पूर्ण ऐकणार आणि त्याच्यानंतर कदाचित अजून 2-3 महिने किंवा 5-6 महिन्यांनी किंवा चक्क टेन्युअर संपल्यानंतर उत्तर मिळेल. हा, म्हणजे आपण ते पुन्हा तो म्हणजे जो सामान्य नागरिकांचा, सामान्य जनतेचा जो मुद्दा आहे की मुळात या पद्धतीचे निकाल येणं आणि त्या निकालामधलं डिकोडिंग करणं हे पण महत्वाचं आहे. मुळात 7 सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्याचा अर्थ असा आहे की आता हा निकाल येणार नाही. तो केव्हा येईल ते अजूनही बंद वेळेमध्ये आहे, ते आपण सांगू शकणार नाही. थोडस या सगळ्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया आणि न्यायालयाचे अर्थ, जयंत सर, मी पुन्हा तुमच्याकडेच याच्यासाठी येते की इतक्या दिवसांपासून अगदी राजकीय नेते, पत्रकार हे सगळेजण याचा वाट बघत होतो. या निकालाचा म्हणजे आजच्या निकालाचा अर्थ आपण एक्झॅक्टली कसा लावू शकतो? याचा अर्थ असा घ्यायचा का की न्यायालयाचा जो काही एक सतत आरोप केला जातोय की न्यायालयाच्या निर्णयांनी सुद्धा बाय प्रॉक्सी का होईना पण रुलिंग पक्षाला मदत होत आहे, तर तसा अर्थ आपण घेऊ शकतो. तसा अर्थ आपण घेऊ शकतो. बाय प्रॉक्सी, डायरेक्टली नाही. डायरेक्टली पूर्णपणे तुमच्या फेवरचं नाहीये. पण तुम्हाला ब्रीदर देणं, तुम्हाला एक्सटेंड या खंडपीठाकडून तुम्हाला 7 जणांच्याकडे पाठवणं, याचा अर्थ हाच आहे की तुम्ही दरम्यान हा 16-24 हा जो काही संघर्ष आहे, मुळात हे आमदार आहेत की नाही या आणि त्यातले 1 जण मुख्यमंत्री बनलेले आहेत, हे परिस्थिती आहे ती पुढे अजून 6 महिने सुद्धा राहू शकते. कारण 30 जूनला ज्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आज 12 मे आलं, 11 महिन्यानंतरही जैसे थेच आहे. आता जर का 7 खंडपीठांनी पुन्हा हे हिअरिंग सुरू केलं तर आपण असं धरूया 2023 की 2024 आणि 2024ला तर लोकसभा ड्यू आहेत. मग कदाचित लोकसभेच्या बरोबरच राज्याचं घेऊन टाका तुम्ही. म्हणजे आतापर्यंत आपण अजित पवारांना सुद्धा जे काही मुख्यमंत्री पद देऊन आपण कोणीच नाही होत, आपण आपलं फक्त अनालिसिस करत होतो. प्रश्न हा आहे, हा जो काही यांनी एक्सटेन्शन केलेला आहे, हा निर्णय माझ्या दृष्टीने 30 जूनच्या आधी सुद्धा नरहरी झिरवाळ यांच्या केबिन मध्ये सुद्धा होऊ शकला असता, पण तो आता इथपर्यंत पोहोचलेला आहे. इथे येऊन पोहोचलेला असला तरी याच्यावर खूपशा गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे जरी आता याचा निकाल जो आहे तो कधी लागेल तो आपल्याला अजूनही माहिती नाहीये किंवा अजूनही आपण त्याच्याबद्दलचे कयास मांडू शकत नाही. जसं आपण या आधी मांडत होऊ शकत होतो की राखीव ठेवलेला निकाल जो आहे तो साधारण 1 महिने 2 महिने काहीतरी आपल्याकडे एक काहीतरी तर होतं, पण आता मात्र तसं आपल्या हातामध्ये आता काहीच नाहीये. अशा स्थितीमध्ये हे सरकार चालवणं हे किती सोपं जाईल, किती अवघड जाईल? खंडागळे सर.
मॅडम आता मला नाही वाटत सरकार चालवण्यासाठी जर आता 7 न्यायाधीशाच्या खंडपीठावर सोपवले तरी न्यायाची टोलवाटोलवी चालली असं माझं मत आहे. वेळ काढू धोरण चाललंय असं मला वाटतंय. मी हा निकाल निव्वळ महाराष्ट्राच्या सत्तेचं किंवा राजकारणाचं भवितव्य ठरवणारा नाही, तर हा देशाच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा निकाल आहे. आणि या निकालाची वाट पाहणं याशिवाय आपल्या हातात दुसरं काय नाही. आणि जर केंद्रातल्या सत्तेचं इतकं चांगलं पाठबळ राज्यातल्या सत्तेला असेल तर सरकार चालवणं काही अवघड आहे असं मला वाटत नाही. काही अवघड नाही असं जरी असलं तरी सामान्य जनतेला ह्या सगळ्या गोष्टींसह बऱ्याच गोष्टींचा जी काही आशा मॅडम होती, मुळात सामान्य जनतेसाठी ही फक्त एक मुद्दा मांडायचा आहे. मला एक मुद्दा सांगायचा आहे. मुळात सत्ता आणि राज्य सामान्य जनतेसाठी चालवलं जात नाही. हे मुठभर लोकांसाठी हे राज्य चालवलं जाते सध्या. हे जे आमदार आहेत त्यांच्या ज्या काही सत्ता आहेत त्यांच्यासाठीच चालवलं जात आहे. जनतेसाठी सत्ता राहिलेली नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयही घटनापीठाकडे गेलेला आहे. फूट पडली हे अध्यक्षांना 3 जुलैला कळलेलं होतं आणि तरीही आपण बघतोय की हे सगळं प्रकरण इतक्या पुढे गेलेलं आहे. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण हे आता मोठ्या घटनापीठाकडे गेलेलं आपल्याला दिसून येते. शिंदेसह 16 आमदारांचा फैसला जो आहे तो मोठ्या घटनापीठाकडे आता वर्ग करण्यात आलेला आहे. व्हीप हा फक्त राजकीय पक्ष देऊ शकतो, त्यामुळे त्यावर न्यायालयाने बोललेलं टाळलेलं आहे. 10व्या सूचीनुसार व्हीप हा अतिशय महत्वाचा टूल असू शकतो. त्यामुळे भरत गोगावले यांची नियुक्ती जी ती बेकायदेशीर होते का किंवा नियुक्ती ही बेकायदेशीरच आहे, ह्या सगळ्या बाबत आपण जे सगळं बोललं जात आहे आणि आज मुख्यत्वे सामान्य लोकांना असेल किंवा जनतेला जे आहे ते मुळात एक महत्वाचा निर्णय येईल आणि काही बदल होईल. म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून हा जो काही अस्थिरता जी चाललेली आहे ती अस्थिरता कुठेतरी संपेल असं वाटत होतं. मात्र सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की अजूनही काही प्रश्नांची उत्तरं जी आहे ती बाकी आहेत आणि त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर होती का असं सुप्रीम कोर्ट जे आहे ते म्हणत आहे. तेव्हा भरत गोगावलेंची नियुक्ती झालेली होती आणि कोर्टाचा आता चिन्हाबद्दलचाही निर्णय येऊ शकतो. त्यामुळे आपण बघतोय की एकंदरीतच जे मी याच्या ओपनिंगलाच आपण बोललो होतो की पहिले मुर्गी या पहिले अंडा असं म्हणत एकदा मुर्गी एकदा अंडा एकदा मुर्गी एकदा अंडा असं आपल्या सामान्य लोकांच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. पण न्यायालयाने आता ते पुन्हा एकदा 7 सरन्यायाधीशांच्या खंडपीठांकडे हे प्रकरण जे आहे ते वर्ग केलेलं आहे आणि त्यामुळे आता या सगळ्याबद्दल काय होईल हे नंतर आपण जाणूनच घेऊया. खंडागळे सर, मी तुमच्याकडे येते. तुम्ही खूप महत्वाचं स्टेटमेंट केलं. तुम्ही असं म्हणतायत की हे सगळं चालू आहे ते सामान्य जनतेसाठी नाहीच तर काही ठराविक लोकांसाठी चालू आहे का? मग जर तसं असेल तर हा सत्ता संघर्ष जो आहे तो संपुष्टात येऊ शकत नाही आणि ही अस्थिर सरकार जे आहे ते लोकाभिमुख निर्णय घेऊ शकतं का? तुमचं याबद्दलचं मत काय? लोकप्रिय निर्णय घेतील, लोकाभिमुख घेणार नाही. हे 24च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा केल्या जातील पण लोकाभिमुख निर्णय घेतले जाणार नाहीत. कारण जर तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस सत्तेत येण्यापूर्वी जे बोलत होते वीज बिलासंदर्भात असेल, मराठा आरक्षणासंदर्भात असेल किंवा अनेक प्रश्न आहेत, सत्ता आल्यानंतर त्यातल्या एकाही प्रश्नावर कुणीही निर्णय घेतलेला नाही, त्यावर कुणीही भूमिका घेतलेली नाही. विरोधातल्या नेत्यांची पण तीच अवस्था आहे. म्हणजे एकूणच चित्र असं आहे हे सगळं चाललंय ते सत्तेतल्या लोकांसाठी चाललंय, जनतेसाठी काही चाललेलं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सुप्रीम कोर्टानं प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेलं आहे आणि गोगावले यांची नियुक्ती तसं पाहिलं तर अवैध आहे असं सांगितलेलं आहे. आता जैन सर, मी तुमच्याकडे येते. म्हणजे याच्यातले काही बाबी जे आहे त्याच्यावर निर्णय देण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं, कारण गोगावलेंची नियुक्ती अवैध असं म्हटलंय. पण त्याच्या पुढे जाऊन न्यायालय असंही म्हणतंय की अजूनही काही प्रश्नांची उत्तरं बाकी आहे. त्यामुळे हा निर्णय जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता एका बाजूला आपण बघतोय की नियुक्ती अवैध असंही म्हटलेलं आहे. तर ह्या घटनापीठाकडे जाताना या निर्णयाचा खरंच काही उपयोग होऊ शकतो का?
त्या निर्णयाचा वेळ काढूपणाशिवाय कुठलाही उपयोग नाही, हे एका वाक्यात. याचं कारण, जर तुम्हाला गोगावलेची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे हे जर का धनंजय चंद्रचूड मान्य करतात, तर याचा अर्थ त्यांनी काढलेले सर्व व्हीप, ज्याद्वारे हे 40 आमदार एकत्र आले, या व्हीपला अर्थ नाही. मग जो माणूसच चुकीचा नियुक्त केलेला आहे, त्या माणसानी घेतलेले सर्व निर्णय त्याच्या नियुक्तीपासून पहिले रद्द करा. जर ते रद्द करणार असाल तर हे 40 लोक आमदार नाहीत. मग उद्धव ठाकरेंनी ज्या कोणा, माझ्या माहितीप्रमाणे अजय बडगुजर यांना केलेलं होतं, तर त्यांचे जे कोणी प्रवक्ते असतील त्यांनी घेतलेले जे कोणते व्हीप काढलेले व्हीप, या व्हीपला मान्य करा. तुम्ही झालाय काय अतिशय माहितीये, महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की मीच खरी शिवसेना असं कुणीही म्हणू शकत नाही. असं अपात्रतेच्या कारवाईवर खरी शिवसेना मीच असा दावा कुणीही करू शकत नाही असं न्यायालय म्हणतंय. त्यामुळे परत गोगावलेंची नियुक्ती जी आहे ती तशी बेकायदेशीर ठरलेली आहे. शिंदे गटाला हा तसा म्हटलं तर मोठा झटका असू शकतो का? आहे, पण जोपर्यंत, म्हणजे हे एक कसं आहे माहितीये का, की तुम्ही किती झटके द्या हो, पण जोपर्यंत आम्ही मुख्यमंत्रीपदी आहे तोपर्यंत आमचा झटका तुम्हाला राहणार आहे. प्रश्न हा आहे प्रियदर्शिनी, की तुम्ही जर का कितीही झटके दिले तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ कायम आहे. इथे आपण चर्चा ही करत, आपण सकाळी चर्चा इथून सुरू केली की जर आता निर्णय आला आणि हे आमदार राहिले नाही तर ते मुख्यमंत्री तरी राहतील का? इथून आपण चर्चा, प्रतोद पदाबद्दलचा हा निकाल आहे. आता प्रतोद जर का तुम्ही होऊच शकत नाही, मग मी पुन्हा मगाशी माझं वाक्य लक्षात घे, मी अगदी लिगली जातोय. जर तुम्ही प्रतोद होऊच शकत नाही तर तुम्हाला 40 जणांना नोटीस पाठवण्याचा तरी अधिकार आहे का? मग भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेला नोटीस पाठवलेली आहे. आता आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा अधिकारच भरत गोगावलेंना नाही असं जर सुप्रीम कोर्ट म्हणत आहे, तर पहिल्यांदा त्यांनी गेल्या 11 महिन्यात व्हीप म्हणून घेतलेल्या सर्व निर्णयांना रद्द करा. मी मगासपासून तोच तो मुद्दा लावून धरलेला आहे. आणि त्या निर्णयातला पहिला निर्णय असा आहे की भरत गोगावलेंनी आमची शिवसेना खरी असं म्हणत 57 जणांना नोटीस पाठवली की तुम्ही मीटिंगला या, आणि मग 15 जणांना चाचणी जी आहे ती बोलवायला नको होती असं ही मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. मग हाही एक अतिशय चांगला मुद्दा, हे सगळं सांगत आहेत, पण ते 16 जणांचा निर्णय मात्र राखून ठेवत आहेत. ज्या निर्णयाने मुख्यमंत्री पद जाऊ शकतं तो निर्णय त्यांनी हवा तसा दिलेला आहे. बाकीचे निर्णय सगळे त्यांनी विरोधात दिलेले आहेत. एक प्रकारे हा निर्णय, 34 आमदारांनी पक्ष सोडण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढण्याची इच्छा व्यक्त केली होती का? या बरोबरीनं शिवसेनेच्या आमदारांना पक्ष सोडण्याची इच्छा असल्याचा राज्यपालांनी तसं पाहिलं तर निष्कर्ष काढला, कारण ते त्यांनी सांगितलेलं नव्हतं असंही न्यायाधीश जे आहे ते म्हणताय. हे सगळं जर बोलत आहे तर माझं म्हणणं इतकंच आहे, सगळी वाक्य जर अगदी तशीच्या तशी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे तशीच्या तशी वाक्य जर का अंमलात आणली आणि वापरली तर पहिला प्रश्न हा येतो की हे 16 जण आता आमदार राहतील का? मला असं वाटतंय, कसं होतंय माहितीये का, की जो अगदी बरोबर जयंत सर, काही आमदारांची नाराजगी होती असं म्हणून राज्यपाल बहुमत चाचणीसाठी बोलवू शकत नाही असंही म्हणतात. काही आमदार नाराज होते असतील, मग तसे तर प्रत्येक पक्षात असतात. अगदी बरोबर आहे. मग माझं तेच तर म्हणणं आहे, हे सगळे म्हणजे अगदी दिल्लीच्या पासून आता तू सांगितलेल्या आत्ताच्या निर्णयापर्यंत सुप्रीम कोर्टाची प्रत्येक ऑब्झर्वेशन ही भारतीय, सरळ शब्दात भारतीय जनता पार्टीच्या रुलिंग आणि राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कारभाराच्या विरोधातली आहेत. पण एकमेव मुद्दा की ज्याच्या भरवशावर महाराष्ट्राचं सरकार टिकून आहे, त्या 16 जणांचा मुद्दा मात्र त्यांनी 7 जणांच्या खंडपीठाकडे दिलेला आहे. एक प्रकारे असं म्हणायला, आता उद्या असं म्हटलं जाऊ शकतं
की न्यायालयाने एकाच वेळेस दोन्ही बाजूंवर हात ठेवलेला आहे. बऱ्याच प्रमाणात एका बाजूला सांगितलं की तुमच्या फार मोठ्या चुका झालेल्या आहेत, तुमचं असं चुकलंय, परंतु ज्या एका निर्णयामुळे कदाचित त्यांचं सरकार पडलं असतं, त्या नेमक्या निर्णयावर काहीही निर्णय न देता तो 7 जणांच्या खंडपीठाकडे पाठवून एक प्रकारे त्यांची पाठराखण केलेली आहे, हा आरोप उद्या होऊ शकतो. आरोप प्रत्यारोप चालू राहतील, पण न्यायालयाचा हा निकाल ऐकणं हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि थेट न्यायालयात जाऊन आपण तो निकाल ऐकणार आहोत. त्यामुळे जयंत सर आणि मी प्रियदर्शिनी हिंगे आम्ही दोघेही इथे थांबतो आणि आता थेट जाऊया न्यायालयामध्ये. धन्यवाद.